चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवू इडली जरा वेगळ्या पद्धती। त्यासाठी लागणारे साहित्य इडलीचं पीठ घेतले, कलर फूड घेतले, मीठ घेतले। तुम्हाला जर इडलीचं पीठ कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा। आता आपण याला वेगवेगळ्या भांड्यात काढून घेऊ। पहिले याच्यात मीठ घालून घेऊ आणि चांगला फेटून घेऊ। चवीनुसार मीठ टाकून घेऊ। याला आपण आता मिक्स करून घेऊ। जेवढा पीठ तुम्हाला बनवण्यासाठी पाहिजे असेल तेवढ्याच पिठात मीठ घालून घ्यायचं, सर्व पिठात नाही घालायचं मीठ। आता आपण याला फेटून घेऊ, चांगला मिक्स करून घेऊ। आता आपला मिक्स झालेला आहे। आता आपण भांड्यात काढून घेऊ। आपण याच्यात थोडासा हिरवा कलर टाकून घेऊ आणि याच्यात लाल कलर टाकून घेऊ। आज आपण ग्लास मध्ये बनवून घेऊ। आता आपण याच्यात तेल लावून घेऊ थोडा थोडा। ब्रश मध्ये सगळी बाजून आता आपला तेल लावून झाले। याच्यात आपण आता पीठ घालून घेऊ। आता आपले झाले। आता आपण याला गॅसवर कुकर ठेवले। आता कुकर मध्ये आपण ही ग्लास ठेवून देऊ। आता आपण कुकरची शिट्टी काढले। आता आपण ढक्कन लावून घेऊ। 15 ते 20 मिनिटं आपण याला वाफ करून घेऊ। आता आपली 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। आता आपण गॅस बंद करू। आपले झालेत। आपण आता यांना काढून थंड होऊन आता आपण याला सुरीमध्ये करून घेऊ। आता आपण काढू। आता असंच सर्व आपण काढून घेऊ। ही इडली आपण सांबर किंवा चटणी बरोबर खाऊ शकता। चटणीसाठी आपण ओला खोबरा, चिंच, लसूण, मिरची आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि तडक्यासाठी राई, कढीपत्ता आणि सुकी लाल मिरची घेतली।
आता आपली कलरफुल इडली झालेली आहे. आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.